हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आपण आपल्या एपिसोडकडे बोलूयात. इकडे इंद्रा जो आहे तो आईच्या वागण्यामुळे कंटाळला आहे, कारण ती सारखा वाद करत असते आणि इंद्राचं हेच म्हणणं असतं, आपले चिकू जाऊन 2-4 दिवस नाही झाले आणि आपले घरात सारखे वादच सुरू आहेत. त्यानंतर आता इकडे राणी आणि गोट्या दोघेजण ज्या ठिकाणी अपघात झालाय त्या ठिकाणी पाहायला आलेले असतात की आपल्याला काही पुरावा मिळतोय की नाही. तर दोघेही इकडे तिकडे शोधू लागतात. त्यावेळी राणी जी आहे बारीक नजरेने पाहत असते आणि तरीसुद्धा तिला काहीही मिळत नाही. तेव्हा राणी बोलते की काय करावं आता, कसं कळेल आपल्याला हा ॲक्सिडेंट होता की काय. तर तेवढ्या तिच्या डोक्यात येतं की आपण ना पोलिसांकडेच गेलं पाहिजे, जेणेकरून पोलिसांच्या लक्षात येईल. तेवढ्यात आता तिची नजर इकडे तिकडे पाहताच त्या डब्यावरती जाते आणि तिच्या लक्षात येतं की हा तोच डब्बा आहे जो चिकूने आणला होता माझ्यासाठी. राणी त्या डब्याच्या जवळ जाते आणि पाहू लागते. गोट्याला सांगते की हो, हा तोच डब्बा आहे, पण हा डब्बा इतक्या दूर कसं काय आला, कारण ॲक्सिडेंट तर किती लांब झाला आहे आणि हा डब्बा किती दूर पडला आहे. त्यानंतर गोट्या जो आहे तो बोलतो की राणी, अगं तुला म्हणायचं तरी काय. त्यावेळी राणी बोलते की बघ ना, ॲक्सिडेंट विरुद्ध दिशेला झाला आहे आणि हा डब्बा विरुद्ध दिशेला पडला आहे. मला नक्कीच यात काहीतरी वेगळं वाटतंय, त्यामुळे आता आपण पोलिसांना भेटलंच पाहिजे, असं म्हणत गोट्या आणि राणी दोघेही जण पोलिसांकडे गेलेले आहेत. तर त्यावेळी राणी जी आहे ती आता पोलिसांकडे जाऊन तक्रार करते की आम्हाला हा ॲक्सिडेंट वाटत नाही आहे, तर हा घातपात वाटतोय. आता पोलीस देखील राणीला प्रश्न विचारू लागतात की तुम्हाला हे कशावरून वाटते. त्यावेळी राणी सगळं काही स्पष्टीकरण देते. अश्विनी कशी तिच्यासाठी डब्बा घेऊन आली होती आणि काय झालं होतं, ती डब्बा घेऊन टेरेसवर गेली होती, सगळं काही ती तिथे पोलिसांना सांगते. आणि त्याचवरून ती पोलिसांना हे देखील सांगते की तुम्ही या गोष्टीच्या खोलात जाऊन सगळं काही उघड करा. तर त्यावेळी पोलीस जे आहेत ते बोलतात की हो, तो ड्रायव्हरसुद्धा आणखीन फरारच आहे आणि त्याला शोधण्याचं काम आमचं सुरूच आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, लवकरात लवकर सगळं उघडं होईल. इकडे उर्मिला जी आहे ती मालतीच्या रूममध्ये आलेली आहे. मालती इंद्राचं बोलणं ऐकून खूप नाराज झालेली आहे, कारण मालतीला असं वाटतंय की इंद्रा जे काही बोललं आहे ते सगळं राणीच्या म्हणण्यानुसार बोललं आहे. तर त्यावेळी इकडे मालती गप्प बसलेली असतानाच उर्मिला तिच्या डोक्यात आणखीन खूप काही भरू लागते. उर्मिला बोलते की मला असं वाटत होतं इंदिरा भाऊजींच्या तोंडून ती राणीच बोलते की काय, आणि आत्ताच इंदिरा भाऊजी त्या राणीचं ऐकून एवढं काही तुम्हाला बोलत आहे आणि इथून पुढे काय बोलतील त्याचा काही भरोसाच नाही. इथून पुढे तुम्हाला एक शब्द देखील बोलू देतील की नाही तेही सांगता येणार नाही. तर मला ती बोलते की तुझं अगदी बरोबर आहे, पण मी आता ह्या राणीला असं सहसा सोडणार नाही, कारण तिने माझ्या इंद्राला पूर्ण तिचं ऐकण्यास भरीस पाडलेलं आहे. तर आता विक्रांत जो आहे तो ऑफिसमध्ये आलेला आहे आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर इथे सगळ्यांवर बॉसगिरी करत असतो. इकडे कर्मचारी जे आहे ते काम करत असतात आणि त्यांची आता दुपारची सुट्टी होणार असते, म्हणजे त्यांची जेवणाची वेळ झालेली असते आणि ते जेवणासाठी चाललेले असतात. त्याच वेळी विक्रांत तिथे येतो आणि बोलतो की हे का तुमचं घर आहे का, कधीही उठायचं आणि निघायचं आणि काम कोण करणार. त्यानंतर विक्रांत तिथे येतो आणि पाहू लागतो की ती डिझाईन, त्या डिझाईनमुळे आता विक्रांतचं डोकं फिरलेलं असतं. ज्या डिझाईन्स म्हणजे त्यांच्या प्रोडक्टवर इंद्राने निवडलेला डिझाईनचा लोगो होता आणि त्यामुळे आता विक्रांतला तो लोगो चेंज करायचा असतो. तर त्यावेळी तो त्या कर्मचाऱ्यांवरती ओरडतो आणि म्हणतो की तुम्हाला काही समजतं की नाही, ही कसली डिझाईन आहे, ही अजिबात इथून पुढे चालणार नाही, ही डिझाईन आता चेंज होणार आणि मी ती चेंज करणार. त्यावेळी कर्मचारी जे आहेत ते बोलतात की अहो सर, पण ही स्वतः इंदिरा सरांनी निवडलेली डिझाईन आहे, त्यात आम्ही काय करू शकतो. त्यावेळी विक्रांत जो आहे तो बोलतो की आता तुम्ही फक्त एकच करायचं, मी सांगन तेच करायचं. पण आता कर्मचारी त्यांचं ऐकायला तयार नसतात, कारण इंद्राचं सगळं काही ऐकत असतात. तेवढ्यात गजा जो आहे तो एका कर्मचाऱ्यावरती हात उचलतो आणि सांगतो की विक्रांत सर सांगत आहेत ना, मग तुम्ही तेच ऐकायचं आणि विक्रांत सरांना साहेब म्हणायचं. आता हे सगळं केटी पाहतो आणि केटी इकडे विचार करतो की आता विक्रांत सर जे आहे ते अति करतायत, आता हे सगळं प्रकरण इंदिरा सरांना सांगितलंच पाहिजे. इकडे राणी जी आहे ती आता घरी आलेली आहे आणि राणीने इंद्राला विचारात पाहिलेलं आहे. त्यावेळी राणी इंद्राच्या शेजारी येते आणि शेजारी बसून इंद्राला म्हणते की सर, असं किती दिवस, मला माहिती आहे अश्विनी गेल्याचं दुःख खूप आहे, पण किती दिवस असं स्वतःला शांत बसवणार.
त्यानंतर आता ती तिथे बोलते आणि बोलते की मला आता रूममध्ये गेलं पाहिजे, जेणेकरून मी मालती मॅडमच्या समोरही आली नाही पाहिजे आणि मी त्यांच्या समोर आली तर त्यांना आणखीन त्रास होईल. इंद्रा जो आहे तो राणीला बोलतो की राणी, तू कशाची बनली आहेस रे? तुला कितीही काहीही बोलली आई तरीही तू तिचा विचार करतेस. खरं तर मला खूप राग येतोय आईच्या वागण्याचा, कारण ती सध्या घरात फक्त वाद घालते आहे. तिला समजतच नाही आहे की घरात काय चाललं आहे आणि काय नाही. ती फक्त एकच मुद्दा घेऊन बसली आहे की राणी राणी या घरात आल्यापासून काही ना काही वाईट होतं आहे आणि चिकूचा ॲक्सिडेंट फक्त तुझ्यामुळे झाला आहे, हे सगळं ती कधी विसरेल. त्यावेळी राणी जी आहे ती इंद्रालाच बोलते की इंद्रा सर, त्यांना ना थोडा वेळ द्यायला हवा. चला आता मी रूममध्ये जाते, असं म्हणत ती रूममध्ये जाते. इकडे आता मालती जी आहे ती ही रूममध्येच असते. आता सगळेजण जेवणासाठी खाली आलेल्या असतात. त्यावेळी इंद्रा जो आहे तो राणीला बोलतो की राणी चल ना. तर राणी बोलते की कुठे? तर आता इंद्रा तिला जेवणासाठी बोलत असतो, पण राणी बोलते की नाही सर, मी आले तर पुन्हा मालती मॅडमला आवडणार नाही, त्यामुळे तुम्ही जा आणि तुम्ही सगळे जेवण झाल्यानंतर मी जेवेल. तर इंद्रा बोलतो की राणी तू किती समजूतदार आहेस. हे बघ, मी एक काम करतो, आपल्या दोघांचे ताट वरती घेऊन येतो आणि आपण दोघे इथेच जेऊ. तर त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की नाही सर, खरं तर आता मालती मॅडमला तुमची गरज आहे आणि तुम्ही जर असे माझ्यापाशी जेवले तर त्यांना अजिबात आवडणार नाही, त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत जेवा. मी जेवेल एकटी, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तर आता इंद्रा जो आहे तो राणीला थँक्यू बोलतो आणि राणी जी आहे तीही इंद्राला थँक्यू बोलते. इंद्रा राणीला बोलतो की तू मला समजून घेतल्याबद्दल थँक्स. खरं तर आई तिचा एवढा अपमान करते तरी देखील राणी सगळं काही सहन करते आणि काही कुणाशी बोलत नाही, याचंच त्याला कौतुक वाटत असतं. आणि त्यानंतर राणी बोलते की जा, आता कौतुक सोहळा पूर्ण झाला असेल तर जेवणासाठी जा. तर इंद्रा बोलतो की ठीक आहे, माझं जेवण झाल्यानंतर तुझ्यासाठी मी ताट वाढून आणतो. तर राणी बोलते की ठीक आहे. आता इंद्रा जेवणासाठी खाली आलेला असतो. इंद्राने आल्यानंतर पाहिले की आई आणि आबा जे आहेत ते हॉलमध्ये बसलेले असतात. इकडे विक्रांत आणि उर्मिला जे आहेत दोघीजण रूममध्ये असतात. विक्रांत उर्मिला हे सांगत असतो की आज मी दिवसभर बॉस होतो, साहेब होतो आज कंपनीत. तुला माहिती आहे का, आज मला खूप बरं वाटलं. मी त्या चेअरवरती बसलो होतो आणि सगळ्यांवरती हुकूम चालवत होतो आणि मला आयुष्यभर असाच हुकूम चालवायचा आहे. उर्मिला बोलते की हो विक्रांत, असं एक दिवस नक्की होईल. तर आता ह्यांचं बोलणं झाल्यानंतर विक्रांत आणि उर्मिला दोघेही जेवणासाठी खाली येतात आणि इकडे मालती आणि आबांनी जेवणासाठी नकार दिलेला असतो. त्यावेळी इंद्रा बोलतो की हे पहा, तुम्ही जर असा हट्ट करत असाल तर मीही नाही जेवणार आणि कुणीच नाही जेवणार. पण त्यावेळी आबा जे आहे ते विक्रांतला बोलतात की विक्रांत, तू इंद्राला सांग समजावून. तर आता इंद्रा बोलतो की नाही, मी कुणाचंही काही ऐकणार नाही, त्यामुळे तुम्हाला माझ्यासोबत जेवायला यावंच लागेल. असं बोलताच दारात पोलीस येऊन थांबतात आणि पोलीस आल्यानंतर इकडे विक्रांत आणि उर्मिलाची बँड वाजते, कारण त्यांना काळजी वाटते की आता हे इथे काय करतायत. ते जाम घाबरतात. पोलीस पुढे येतात आणि आबासाहेबांना विचारतात की आम्हाला केसबद्दल जरा माहिती हवी होती, आम्हाला विचारपूस करायची होती. त्यावेळी आबा जे आहे ते बोलतात की बोला ना, काय झालं? तर इन्स्पेक्टर सांगतात की आम्हाला हा ॲक्सिडेंट नाही तर आम्हाला घातपात वाटतोय आणि त्यासाठी आम्हाला सगळ्यांची चौकशी करावी लागेल. आबा जे आहे ते बोलतात की हो करा ना, आणि आम्ही सगळेजण तुम्हाला पूर्ण सहकार्य करू, पण तुम्ही या सगळ्याच्या खोलात जा आणि हे सगळं कोणी केले ते सगळं शोधून काढा. त्यावेळी आता पोलीस जे आहे ते इथे प्रश्न विचारू लागतात आणि इकडे उर्मिलाची बँड वाजलेली आपल्याला दिसणार आहे, कारण आता इथे ती पूर्णपणे घाबरलेली आहे. तिला वाटतं की आता हे पोलीस जे आहेत ते एक ना एक असे प्रश्न विचारतील आणि मी आणि विक्रांत यामध्ये अडकूनच जाऊ. मालती त्यांना विचारते की म्हणजे तुम्हाला हे सगळं कशावरनं वाटतंय. त्यावेळी इन्स्पेक्टर सांगू तुमची मुलगी अश्विनी जो डब्बा घेऊन गेली होती तो डब्बा आम्हाला ॲक्सिडेंटच्या ठिकाणी नाही तर दुसऱ्याच ठिकाणी मिळाला आहे आणि तेही थोडा दूर अंतरावरती, आणि त्याचमुळे आम्हाला असं वाटतंय की तो डब्बा तिथे कुणीतरी टाकला असावा आणि म्हणूनच आम्हाला ही चौकशी करणं महत्त्वाचं वाटलं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.